जळगावमधल्या चोपडा तालुक्यात वडती गावातील जमिनीच्या वादावरून अडावत पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली होती। अडावत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यासंदर्भात माहिती मागितली असता त्याची माहिती संदर्भात नकारात्मक उत्तर मिळालेलं आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे माहिती मागितली मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील दखल घेतलेली नाहीये। शेवटी नगर परिषदेच्या गेटजवळ थाळीनाद आंदोलन करण्यात आलं। नगर परिषदेच्या गेटजवळ सामाजिक कार्यकर्ते आणि आरटीआय कार्यकर्ता दिलीप नेवे यांनी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत थाळीनाद आंदोलन केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं। यामागे असं आहे, वडती येथील एका धनगरांच्या मालकीच्या जागेवर दुसऱ्या एका इस्माला जबरदस्ती वापरू देण्यासंदर्भात वडती येथील सगळे महसूल अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल वगैरे वगैरे यांनी एक षडयंत्र रचलं आणि त्या षडयंत्राला अडावत पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी पाठिंबा दिला आणि त्यांनी ती जबरदस्तीची वापर नसलेली जागा त्या माणसाला कब्जाला दिली वापरायला। त्यानंतर विविध तक्रारीनंतर ही माहिती अधिकारात अडावत पोलीस स्टेशनला कागद मागितले। अडावत पोलीस स्टेशनने ही एक स्थळ प्रत दिली, बघा तहसीलदारांकडे तक्रार केली 17/7 आणि त्याची प्रत इथं लिहिलेली आहे की स्थळ प्रत पाठवली आणि प्रत्यक्ष स्थळ प्रत ही 26/8 तहसीलदारांना दिलेली आहे। म्हणजे 50 दिवस अडावतचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे तहसीलदारांशी, माझ्याशी आणि माहिती कायद्याशी खोटं बोललेलं आहे। त्यानंतर मी त्यांच्याकडे आवक जावक रजिस्टर मागितलं चोपडा शहर अडावत शहर पोलीस स्टेशनचं। हे बघा, रजिस्टरची अवस्था एखाद्या सट्ट्याच्या दुकानाच्या पावतीपेक्षाही खराब आहे आणि हे सगळं करत असताना मी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या पण त्यांच्या वरिष्ठांनी कोणतंही लक्ष न घातल्याने मला हे संविधानिक मार्गाने जनतेसमोर आणावं की अडावत पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय चालू आहे, हा माझा थालीनाथचा हेतू आहे आणि तो मी आज जनतेसमोर आणला आहे। महादूत न्यूजसाठी उमेश नगराळे, जळगाव।